तर आम्ही आहोत मुलुंड वेस्टला आणि हे आहे दिल्ली बेली आणि ही आहे मुलुंडची लोकल पोरगी. तिचं नाव प्लीज सांग तूच. मी आहे यादना. आणि तुम्ही हिला बघितलं असतं माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये. आम्ही जेव्हा भाटुमाला होतो तेव्हा आम्ही वडापावचा पहिला व्हिडिओ जेव्हा होता तेव्हा ती होती. त्यानंतर आम्ही अलिबागचा शेवटचा व्हिडिओ केला त्यात पण ती होती. आणि आता ती मला खास फिरवणार आहे मुलुंड वेस्ट. कारण विचारलं बाई मुलुंड वेस्टमध्ये काय एवढं, ती बोलली आजच्या एपिसोडला कळेल तुला काय एवढं. मुलुंडमध्ये आपण आलो आहोत कारण मुलुंडमधले पार्क्स खूप फेमस आहेत. हल्लीच्या टाईममध्ये इतके लोक पार्क्स आणि गार्डन्सना इम्पॉर्टन्स नाही देत आहेत, पण मुलुंडमध्ये खूप जुने टाईपचे पार्क्स आहेत. जसं देशमुख गार्डन झालं, जसं नीलमनगरमधलं एक गार्डन झालं, मनोरंजन गार्डन, मग योगी हिल्स आहे आपल्या इथे, तिथे लोक ट्रेकला जातात. मुलुंड इज खूप अंडररेटेड आहे, पण इथे ग्रीनरी प्रचंड आहे जी मला वाटतं दाखवली पाहिजे लोकांना. येस, मध्ये एवढे सारे गार्डन्स आहेत आणि त्या गार्डनच्या आसपास काही असे जुने म्हणजे काही 30 वर्ष जुनं, काही 20 वर्ष जुने, काही नवीन, असे काही काही गोष्टी आहेत खाण्याच्या. त्याच्यात ते सगळे स्पॉट्स पण आहेत. त्या स्पॉट्स मध्ये लिटरली फॅमिलीचे नॉस्टॅल्जिया की बाबा कोणतरी आजोबांबरोबर आलंय, कोणतरी आपल्या आई बाबांबरोबर फिरायला आलेलं, असं म्हणजे ते फॅमिलीवाला जागा आहे. त्यामुळे काय जागा आहेत हे तुम्हाला मी दाखवणार त्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. खूपच मुलुंडला तुम्ही वेगळ्या नजरेने बघणार आहात आमच्या बरोबर. चला. पहिले लोकेशन काय आहे, कुठे आणलंस तुम्हाला? आपण आता आलो सायप्रस या एरियामध्ये. इथे आम्ही सगळे फ्रेंड्स हँगआउट मस्ती हँगआउट करायला येतो, इकडे चिल करायला येतो. कारण इथे बाजूला होतं एक पार्क पण आहे ना? हो, पार्क आहे इकडे योगी हिल्स आहे. तर इथे आम्ही ट्रेकला जायचो आधी. खाली आले की ते ज्यूस फूड आणि चिल असं सगळं करतो. सो हा यांचा लोकल स्पॉट आहे एकदम. आणि हे यांचे तंदुरी चाप आणि ह्याची किंमत आहे हाफची 150 रुपये. चला खाऊन बघूया आपण. दिसतो चांगलाच आहे. नाडे चाप ना जरा नरम झालेत, अशी मला वाटतं ते क्रीम जास्त झालं ना. थोडा ड्राय सांगायला होतो. हो, तो ड्राय सांगायला हवा होता. म्हणजे चाप खाल्ला जसं नॉनव्हेज खाल्ला जो फील येतो तो घेत नाहीये. ड्राय फील नव्हतं. आणि तो तंदूरचा जो त्याचा फ्लेवर पण आहे तो एकदम असा जनरल फ्लेवर आहे. बाप मला तंदूर फ्लेवर लागत नाही. ते क्रीम लावून जरा तसं वाट लागली. खूपच असं एकदम नरम आणि क्रीमी आहे ना. कणिक कसं असतं, कणिक पीठ तसं लागतंय. मग एकदम ओके चाप आहे हा. माझ्याकडनं चापला थम्सअप पण नाही. कांदा चांगला आहे. तर आता हिचा फेवरेट अचारी रोल आलेला आहे. तिचा फेवरेट आहे, आपण तो ट्राय करूया. अचानक ग्रेव्या चांगल्या आहेत. काय म्हणतो फ्लेवर चांगले आहेत खूपच. पण आता चाप गणलाय, टोटली गणलाय चाप. म्हणजे हिने मला कॉन्फिडेंटली घेऊन आली इथे की आपण जाऊन खाऊया. आणि ह्या पहिल्या स्पॉटला घेऊन आलो मी इथे. पण चाप जरा चुपचाप केलं मला त्याने. फ्लेवर्स करत म्हणजे हा जो सॉसची चव ती एकदम धमाल आहे. मेन जो चाप आहे तेवढा बाप नाही आहे. त्यामुळे ह्याला माझ्याकडे मिळतो नॉर्मल थम्सअप. जरा हे संपवतो. इकडे निघूया आता. असं वाटतं मास्क ऑफ झोरो घातलाय. झोरो तुला पकडताय. आवडलं तुला? हे बघ, शूट नका करू मला. नो कॅमेरा, कट कॅमेरा. बघितला बिबट्याला भाऊ हवाय का? कमेंट करून सांगा. तर आता माझ्या हातात आहे एकदमच गुड लुकिंग म्हणजे एवढं सुंदर मिल्कशेक मी अजून हातात पकडलं नव्हतं. एवढं सुंदर दिसतंय. तर हे आहे किवी ड्रॅगन फ्रूट मिल्कशेक. त्याची किंमत आहे 120 रुपये. नॉट बॅड ऑट ऑल. बाप दिसतोय. आणि ही अक्षरशः किवीचा स्टिकर लागा वाटतं ना तो. तर तुम्ही जेव्हा या सरदार प्रताप सिंग मनोरंजन मैदानाच्या समोर याल उद्यानाच्या, त्यात तुम्हाला दिसणार हे कार्तिक ज्यूस सेंटर. आणि त्याचा हा किवीवाला जो आयटम आहे तो दिसायलाच खतरनाक आहे. आपण खाऊया. फ्रेश मिल्कशेक पिऊया आता आपण. व्हेरी नाईस. अजिबात खोटं गोड नाहीये. खोटं गोड नाही. हा किवी पण बाप आहे. 120 रुपयाचा चाप खाण्यापेक्षा मी हे खाईन. चापला खूप हेट कॉमेंट येणार. टू गुड. वाव,
हे वाव आहे. जर मी इथे आलो परत तर मी हे पुन्हा मागवतो आहे. काय झालंय अरे, काय लागतंय ना सुंदर. काय कुजरीमध्ये जसं काय तिचं ते दुकान नाही. पण बघ हा आमचा ऑनेस्टी बद्दलच आहे की आम्ही जे खरं खरं आहे ते गोष्टी बोलतो. उगीच लोकांना फसवायच्या गोष्टी आणि तिने ती बघ जेवण ही अशी गोष्ट आहे ना, ही सब्जेक्टिव्ह आहे. कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल, प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे. आणि प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगवेगळा हो. असतो, right? आणि नाही म्हटलं तरी जरी तुम्ही म्हणा की नाही प्रोफेशनलिझम हवं आणि काय हवं, भाई हे खूपच ह्युमनली आहे हा शो. पण काही म्हणून मंगेश का बोलतो परत परत, कारण याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे, मानस एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. अल्पाला का बोलतो, संकेताला का बोलतो, प्रत्येकाचे पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे आहेत. आणि जर सगळ्यांना ते आवडलं याचा अर्थ ती गोष्ट बापच आहे. जशी ही मला माहिती आहे की मी मंगेशला म्हणली तर मंगेशला आवडणारच आहे. मंगेश प्लीज पिऊनच बघ तू. खूप सुंदर आहे यार. थांबायचं मग खरंच करत नाही. इकडे दे. तर आपलं नाव सांगा ना. सुंदर कुलाल. तर हे किती वर्षापासून तुम्ही करताय? मी आता 22 वर्ष ते मी दुकान चालवते. 22 इयर्स झालेत. हा हा अरे वा. आणि हे म्हणजे हा एरिया बनायच्या आधीपासून बनलं हा असणार. हा हा. अरे वा. एरियातला पहिला ज्यूस सेंटर आहे हे आणि तेव्हापासून हे लोक गाजवत आहेत. याला तुम्हाला कळलं असेल की एवढी जेव्हा मी एक्साइटमेंट दाखवतो त्याला कुठला थम्सअप मिळालाय, तरी पण मी बोलून टाकतो. या पेयाला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. खूप छान. हे मी का मागवलं आहे कारण हे इथे 12 महिने मिळतं. 12 महिने मिळतात. स्पेशालिटी आहे त्यांची. स्पेशालिटी आहे. पण याची अजून एक गोष्ट मिळते जी 12 महिने मिळत नाही तर सीझनल असते. ती काय आहे? टडॅंग. मँगो मिल्कशेक, जो इथे फक्त सीझनमध्ये मिळतो. तर जर तुमचं नशीब असेल आणि जूनपर्यंत मँगो राहिले असतील तर तुम्हाला नक्कीच हे ट्राय करायचं आहे. सो आंब्याचा भाव बघता ह्यांची किंमत आहे 200 रुपये आणि मला वाटत नाही की काय जास्त पैसे आहेत मँगो मिल्कशेकसाठी तरी. मला वाटतं हो. आंबे कमी आले. 3 आंबे गेले आतमध्ये. तर मानस आतमध्ये शूट करत होता, मानसने बघून आलाय आणि मानस म्हणतो की यांनी बनवताना 3 आंबे टाकले आहेत. 3 आंबे 200 रुपये आहेत. काय मस्त फोड आली बघ हातात. गोड आंबा, चांगला आंबा आहे. म्हणजे थोडा आंबट गोड आहे मस्त. आणि काय भरून भरून दिला, भरभरून. हे बघ चांगलं आहे. आमरस वाटतोय. हो, मला पण आमरस वाटतं. लिटरली ग्लास भरून आमरस दिलाय. अजिबात मँगोला वाटत नाहीये. जो माझा पिझ्झा फिलिंग येतो ना कधी कधी, टेक्स्चर बघ टेक्स्चर. त्याला धार निघाली ना प्रॉपर अशी. बघ खूपच बाप आहे हे. खूप प्रोसेस्ड नाहीये. ना खूप प्रोसेस नाही. बरोबर बोलली. प्रोसेस नाहीये. आणि हेवी आहे भाई. 200 रुपयात 2 जण खाऊ शकतात. हा एक माणसाचा आयटम नाही आहे. हो क्रेझी आयटम आहे. ते मागून एवढं मँगो कम शक्कर वाटत पण नाही मला. हो. परफेक्ट गोड आहे, परफेक्ट आंबा आहे आणि परफेक्ट आमरसाचं टेक्स्चर आहे आमरसाचं. खूपच छान. म्हणजे जरी हा पल्पवाला आमरस असला तरी पण तो आमरस बाप पल्प वापरला आहे आणि त्यामुळे 200 रुपये ह्याला पण माझ्याकडे मिळतोय. नक्कीच ऑफिशियल सिल्वर थम्सअप. व्हेरी नाईस. संपवतो, पुढे निघूया. आणि माहिती आहे हे सगळं करायला यादना का इकडे आली आहे, कारण यादना ही मूळची मुलुंडची, त्यामुळे हिला मुलुंडचा सगळा कानाकोपरा माहिती. आणि दुसरी गोष्ट, आपलं हे जे सगळं ब्रँड बघतोय ना की हा जे OMCचा ऑफिशियल मस्त लोगो म्हणा, हा स्टिकर म्हणा, सगळं हे ब्रँड म्हणा, हे एव्हरीथिंग हे जे सगळं आहे ते हिने आणि तो जो गाडीत बसलाय बघ याने, मयूर आणि यादना यांचं बनेक्स पाव म्हणून एक स्टुडिओ आहे. जो स्टुडिओ खतरनाक, अतरंगी, कूल, ट्रेंडिंग, तुम्ही जे शब्द वापरते ते वापरा असलेलं डिझाईन बनवतात. आणि त्यांनी आमच्या व्हिडिओचं पण डिझायनिंग जे सगळं असतं ते हे लोक करतात. अख्खा ब्रँड यांनी बनवलाय आणि कंपनी मॅटर्स म्हणूनच आज हिला घेऊन फिरायचं आपण मुलुंडमध्ये. चला. तर मी एक तुझी मुलुंडची स्टाईल बघितली की इथे खूप सारे असे गार्डन्स आहेत. हो. ते काय आहे हा कॉन्सेप्ट? म्हणजे आमच्या ईस्ट मध्ये ना प्रत्येक ठिकाणी खूप मोठे मोठे गार्डन्स आहेत. जसं हे सर्वात खूप जुनं गार्डन आहे. हो. आणि श्री चिंतामणी देशमुख गार्डन. मी लहानाची मोठी ऑलवेज अराउंड पार्क झाली आहे. म्हणजे तो लहान असताना माझी आजी आजोबा आम्ही इकडे वॉकला यायचो, खेळायला यायचो. त्याच्यानंतर पण आम्ही जिथे पण शिफ्ट झालो तिथेही मोठं गार्डन होतं. तर मुलुंड ईस्ट मध्ये तसे खूप गार्डन्स आहेत असे. हो. आणि आपल्याला माहिती पण आहे की एवढे गार्डन्स आहेत मुलुंडमध्ये. म्हणजे ठाण्यामध्ये भरपूर सारे तलाव आहेत हा, आणि तर मुलुंडमध्ये भरपूर मुलुंडमध्ये सारे गार्डन्स gardens आहेत. वा.
तो गार्डनचा मॅप पण वरतून बघितला ना तर ते असं पेंटागॉन सारखं आहे, म्हणजे असं टर्टलचा आपला शेल कसा असतो तसा इंटरेस्टिंग आहे. षटकोनी. हा. तर आता ही जी पुढची जागा आहे ना ती यादनाच्या वयापेक्षा जास्त जुनी आहे. मोर दॅन 30 इयर्स. मोर दॅन 30 इयर्स. ह्याच्यानं गेस करा की चवय का असेल, कमेंट करून सांगा. आणि तुम्ही 100% चुकणार आहात हे मला माहिती आहे. तर यादना आता आपण कुठे आलोत आणि काय आहे ते? आपण समर्थ स्नॅक्सला आलो. ह्यांचा वडापाव इकडचा फेमस आहे. फेमस यासाठी कारण 30 वर्ष आधी जी टेस्ट होती ना आता ही एक्झॅक्टली सेम मेंटेन केलेली आहे. वा. आणि मला वाटतं हे आधी गाडी असणार आणि आता यांचा मस्त स्वतःचं दुकान झालेलं असं हेच होतं, दुकानच होतं. हे अशीच लादी होती, इथेच बसायचो. आणि वडापाव आणि छोटे ते पेपर मधली ती फ्रुटी असते ना पॅक वाली ती. त्याला फ्रुटी पण आहे. फ्रुटी पण नाही एकदम कोर मेमरी आहे. हा मेन्यू कार्ड ती फ्रुटी भाई. मेनू कार्डवर फ्रुटी. नाही कधी बघितलं होतं का? पण हे काय आहे एकदम ऑथेंटिक वडापाव. आफ्टर मेनी इयर्स मेरे को ये पॉइंट मिला और हियर मैं एक खाया हूँ, दूसरा खा रहा हूँ, शायद मैं 1-2 और खा लूँ. क्या बात है भाई. आपल्याला एका वडापाव फॅन कडनं कळलेलं आहे. ऑथेंटिक और बहुत टाइम के बाद मुझे ये मिला. दादा ऑथेंटिक वडापाव क्या रहता है? इसमें जो फ्लेवर है हाँ लहसुन, अदरक और वो जो उसको पीस के और ये जो सुक्का मसाला, दिस इज महाराष्ट्र एंड दिस इज वड़ा पाव. अरे खतरनाक. आपका नाम बोलो ना एक बार. मेरा नाम हरिंदर सिंह. हरिंदर सिंग. थँक्यू जी. थँक्यू. तर एकदम ऑथेंटिक वडापाव आलेला आहे आणि जसं ही बोलली की अजूनही इथे वडापाव आणि फ्रुटी या दोन्ही गोष्टी अजूनही मिळतात. हा 20 रुपयाचा वडापाव आहे. डोंबिवलीमध्ये आजकाल 25 रुपयाचा वडापाव मिळतात. मुलुंडमध्ये असून हा स्वस्त वडापाव आहे. क्या बात आहे. ट्राय करूया. लोकांची कंप्लेंट आहे की ह्यांची साईज खूप छोटी आहे. हा पण लोक तरीही पे करतात बिकॉज ऑफ द टेस्ट. येस. वडाची साईज छोटी आहे यांची. पण आपण उडूनच हे बघूया बटाट्याच्या आतमध्ये. भाजी बघा दिसते. आता बघाल तर वडा काय अजिबात कुरकुरीत विक्रीत नाही आहे. नॉर्मलच आहे. पण आपण खाऊया. चला पहिला घास खाऊया. आवडला. ऑथेंटिक वडा. मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है. क्या बात है दादा. क्या बात है भाई. याला म्हणतात काय म्हणतात ना जिंदगी. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला एन्जॉय करता आली पाहिजे. वडा खाता खाता गाणी आली पाहिजे. लोकांना किती आनंद होतो वडापाव खाताना. वडापाव हे वेगळंच प्रेम आहे लोकांचं. घरगुती असे घरी खाल्ल्यासारखं वाटतं. मेन सगळी चव बटाट्याच्या भाजीला आहे. हो. म्हणजे हे म्हणाले ना की इथे मस्त मस्त 2-3 वडापाव खाऊ शकतो आपण. तुम्ही आरामात 2-3 वडापाव खाऊ शकता. दादा आपलं नाव सांगा ना. माझं नाव रजनीकांत खेडेकर. दादा आपण किती वर्षापासून आहे चालू आपलं? आम्ही जवळजवळ 38 वर्ष झाली आमचं हे दुकान आहे. 38 वर्ष. 38 वर्ष झाली. 4:30ला दुकान चालू करतो आणि 9ला जेवढं असेल ते सगळं संपवून घरी जातो. अरे वा. 9 वाजेपर्यंत. मस्त. बघ लोक लांबून लांबून सांगतात त्याला. कितना 20 साल से आ रहे हो? बहुत अच्छा क्वालिटी है. अरे वा. वेस्ट में रहते फिर भी इधर आ रहे हैं. अरे थँक्यू यार. बेस्ट. हे आपलं बेस्ट. खतरनाक. एक फ्रुटीचा सिप. व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. ओ माय गॉड. एक तर मी खूप दिवसांनी फ्रुटी पितोय आणि हे तिखट गरम वडापाववरती थंड थंड फ्रुटी. आणि पावसात तर बेस्ट. पावसात ओ माय गॉड. ते फ्रुटीची काय कॉन्सेप्ट आहे? कशी काय फ्रुटी तुमच्या आली वडापाव बरोबर? नाही फ्रुटीमध्ये आता कोल्ड्रिंक्स आणि हे कोणाला लागतातच ना ते. तर त्याच्यासाठी आम्ही कोकम सरबत, कोल्ड्रिंक्स आणि फ्रुटी असं ठेवलेलं आहे. अच्छा. आणि फ्रुटी आधी पण फ्रुटी होती तुमची? होती फ्रुटी होती आधीपासून अरे वा. आहे. सुरुवातीपासून आहे. मी बोलले ना की संध्याकाळी बाहेर पडायचो, चिंतामणी गार्डन मध्ये एक राऊंड मारायचो. आजी आजोबा मी इथे बसायचो कटड्यावरती. वडापाव मला फ्रुटी मिळायची आणि मग चालत चालत घरी जायचो. लोकांची आधी इव्हनिंग प्लॅन्स खूपच सिम्पल होते. खूप सिम्पल होतं. आता आयुष्य एवढं कॉम्प्लिकेट झालंय आणि अर्ध तर इव्हनिंग प्लॅन मध्ये टीव्ही आलाय. हो. तर इव्हनिंग प्लॅनच वाट लागली आहे. पण ही बघा ही म्हणतो ना ही चटणी बाप आहे. हा खरा वडापावचा मसाला आहे. ही ती वडापावची चव आहे. ही आमच्या बालमोहनच्या वडापावची चटणीची चव आहे. जी मी तरी म्हणतो ना खूप जुनं की जे पहिले वडापावला चटणी असायची ती ही चटणी आहे गाईज. ही चटणी आहे. या चटणीसाठी मी वडापाव खायचो.
जेन्युअनली बोलतोय मी. हा वडापाव आणि फ्रुटी ह्या तिन्ही गोष्टीला मिळून माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्स. तर आता हा पट्टी समोसा आलेला आहे आणि हा पट्टी समोसा पाव आहे. पट्टी समोसा म्हणजे आज पोहे असले पाहिजे, तसं असतात युजली पोहे, पण याच्यातमध्ये पोहे आहेत. अच्छा आहेत. नाही बघा पोहे आहेत. ओके हां. खूप लोकांना असा फरक पडतो की भाई पट्टी समोर पोहे कधी यायला लागले, पण भाई येतात. हो. पट्टी समोर पण पोहे येतात. प्रॉपर कांदे पोहे आतमध्ये, हो. प्रॉपर पोह्यालाच टाकला मला पण पोह्याची टेस्ट जास्त आली, बट इट हॅज म्हणजे क्रिस्पी आहे हो. वरती. पट्टी समोसा मला हा ऑलवेज नॉर्थ इंडियन वाटतो, हम्म. पण हा पट्टी समोसा महाराष्ट्रीयन पट्टी समोसा आहे. महाराष्ट्र वाटतो पोह्यामुळे. आतमध्ये लिटरली कांदे पोहे आहेत फक्त आणि तो समोसा बनवला आहे. हम्म. व्हेरी डिफरंट. इतर काय माहिती आहे, डायबिटीज लोकांना बटाटे खायचे नसतात, हां. म्हणून आम्ही तो असा विचार केला की आपण पोह्याचे बनवले हां. तर लोक खातील. तर ते आमचं सक्सेस झालं आणि त्यामुळे लोक त्यामध्ये त्याला एकदम मराठमोळी चव आली हो, एकदम त्या आणि गोष्टीला. त्याच्यामुळे चटणी आम्ही ती वड्याचीच टाकतो, त्यामुळे हां. त्यामुळे त्याला टेस्ट आली आणि सगळ्या लोकांना आवडायला लागलं. एकदम महाराष्ट्रीयन पट्टी समोसा आहे. पट्टीचा महाराष्ट्रीयन समोसा आहे. तुम्ही खाल्ला पाहिजे. माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल सिल्वर थम्सअप. माझ्याकडनं रिकमेंडेड आहे. तुम्ही जे आलात वडापाव आणि पट्टी समोसा चटणी भरून आणि विथ फ्रूट. फ्रुटी मस्ट ऑर्डर. तर मग तू कुठे आणलायस आम्हाला? आता आपण एकविरा स्नॅक्सच्या इथे आलो आहोत. एकविरा स्नॅक्स हे खूप फेमस आहे काय? हो, हे फेमस आहे वडापावसाठी, भजीपावसाठी. चालेल, कारण आम्ही ऍक्च्युअली आलेलो वडापाव खायला, पण ॲज आम्ही एवढे प्रोफेशनल आहोत की यांचे वडापाव संपलेले आहेत. पण भजीपाव पण खूप चांगला आहे आणि मला अरोमा जो आलाय बघा बसला इथे जो सुटला आहे तो खतरनाक आहे. आणि फक्त इथे वडापाव नाही मिळत, इथे तुम्हाला इथे चाट आहे, इथे सँडविच चायनीज आहेत आहे. आणि काय काय गोष्टी आहेत. तर भरपूर आयटम आहेत, तुम्ही ट्राय करा. आम्ही ते आता भजीपाव खातोय कारण तोच मिळतोय. एक भजीपाव द्या, एक भजीपाव. तर हा एकदम गरमागरम बटाटा भजी पाव मी आता आलेला आहे आणि दिसतं की किती लेयर्स आहेत बघ. किती लेयर्स आहेत ऍक्च्युली? किती मोज रे? 1 2 3 4 5 सहा भजी आहेत. 6 भजी आहेत. आणि याच्या सर्वात इम्पॉर्टंट मध्ये काय आहे? ही चटणी आणि ही चटणी, वरती वेगळी चटणी, ही लसणाची चटणी आहे यांची. ही लसूण चटणी आहे. सो या चटण्या सर्वात इम्पॉर्टंट आहे याच्यात. मला चटणी खूप आवडते. चटणी एकदम साऊथ इंडियन आहे, एकदम भरचूक चटणी आहे. चटणीला खोबरं पण आहे, शेंगदाण्याचे कूट पण आहे, लसूण पण आहे. म्हटलं भजी पाव कसं वाटतंय? काय म्हणतात त्याला, जो आवरण आहे आवरण, खूपच छान लागतं. चांगलं लागतं, एकदम क्रिस्पी आहे ना क्रिस्पी, हे. एकदम क्रिस्पी आहे. त्यात कांदा टाकलाय म्हणून अजून चांगलं लागतं. ही चटणी आहे ना, ती इडली म्हणजे इडलीवर मिळते चटणी, तशीवाली चटणी आहे. ह्याच्यामध्ये खरं म्हणतो ही भजी काय अशी वेगळी लागली नाही मला. चांगली गोष्ट काय की एकदम कुरकुरीत आहे, एकदम कुरकुरीत आहे. आता ही कुठेतरी ऑथेंटिक राहतो आणि युनिकनेस पण आहे. हो. ओव्हरऑल विचार करताना मला वाटतं आपल्याला दिला पाहिजे या गोष्टीला आपण ऑफिशियल गोल्डन थम्सअप. इट डिझर्व्स. त्याच्या स्वतःची एक वेगळी ओळख आहे वडापावची. म्हणजे Exactly, जर हो. या एरियात आलो तर हा वडापाव खायला काय यायला पाहिजे, कारण हा इतर वडापावपेक्षा पूर्ण वेगळा आहे. पण मला वाटतं स्पेशली परत आलं पाहिजे हो हो, वडापाव इथे खायला खायला आलं पाहिजे. माझा गोल्डन थम्सअप हा भजी पावला नाही आहे, हे काय क्रिएट करतायत, क्रिएट करतायत. ती चटणी बिटणी चांगलं असतं मला माहिती आहे. म्हणून म्हणतो की ते परत यावं लागेल मला, आणि म्हणून मला देतो गोल्डन थम्सअप. चला हे संपवतो आणि मग पुढे अजून निघायचं आपल्याला खायला. हो. तर आता आम्ही इथे आलो आहोत का, कारण माझा एपिसोड असल्यामुळे तो पूर्ण व्हेज असू शकत नाही, नाईस. कुठेतरी कधी नॉनव्हेज झाला पाहिजे. हो. म्हणून ही मला घेऊन आली. कुठे घेऊन आलीस तुम्हाला? ब्लेझिंग बार्बेक्यू. ब्लेझिंग बार्बेक्यू मागे दिसते तुम्हाला. एक जय विरू स्टाईलमध्ये एक त्यांची गाडी आहे, हो. त्याच्या बाजूला एक बुलेट आहे आणि एका बाजूला बार्बेक्यू आहे. येस. आणि भाई मी मागवलं आहे पहिलं चिकन ग्रिल सॉसेजेस हाफ. त्याची प्राइस आहे 120 रुपये. आणि हे जे दिसतात ना सगळे सॉस याच्या वरती मारलेले असतात, मी बोलतो त्याच्या वरती मला काही रांगोळी नको आहे, साईडला दे. एकदम मस्त आहे दिसायला. बेसिक एकदम जाडजूड सॉसेस आहेत, डीप छान आहे, हो. गुड क्वालिटी सॉसेस आहेत. ही ॲक्च्युली बेस्ट जागा आहे जी लोक जिमला जातात
कारण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सगळे टाईपचे Proteins चिकन खायला मिळतात. जातं, हो. प्रोटीन माझं नाव अक्षय गोळे आहे. आता ऑलमोस्ट 7 वर्ष झाली आम्हाला इकडे. आधीपासून आम्हाला हीच गोष्ट ठेवायची होती की थोडं हेल्दियर फूडला आपण पुश करूया. लाईक चिकन ब्रेस्ट हा प्रकार आहे आपल्याकडे जो आम्ही ग्रॅम्सवर विकतो. सो त्यामध्ये मिनी, हाफ आणि फुल अशी क्वांटिटी आहे. सो लोकांना कॅलरी कॉन्शियस लोकांना एक्झॅक्ट वजन पण कळतं. लाईक वजन काटा पण आहे. मी लिटरली वे करूनच देतो ते. त्यामध्ये चव एकदम सेटल्ड आहे. माझ्याकडनं याला मिळतो आहे ऑफिशियल थम्सअप. आणि आता हे आहे याचं पेरी पेरी ग्रिल चिकन रॅप. wrap, त्याची yes. किंमत आहे 170 रुपये. त्याची चपाती खूपच म्हणजे पातळ एकदम ना. हो आणि हे पण तंदूर- व्यवस्थित भरलेलं हे पण असं मला वाटतं रुमाली रोटी टाईपच बनवलं त्याने. हो. ही जी मागची गाडी आहे ही प्युअर नॉनव्हेज आहे. प्युअर नॉनव्हेज आहे, त्याच्यात कोबी बिबी आयटम पण काही दिसत नाही मला. काहीच नाही. फक्त आणि चिकनच आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी पण बरोबर आहे, भरपूर आहे, हो. प्राइस. चल खाऊया. मला हे आवडलं खूप. प्रॉपर स्मोकी आहे, बेटर दॅन एनी शॉर्मा. एकदम भरभरून चिकन, प्रॉपर फ्लेवर. फ्लेवर एकदम व्यवस्थित आहे. जी बाहेरची रोटी आहे ती पण पातळ आहे. हो आणि बघ ना तुला बाकी काही गोष्टीची गरज नाही लागत आहे ह्यात टाकायला. नाही आहे. जो पेरी पेरीचा पण जो मसाला आहे तो परफेक्ट मसाला आहे. परफेक्ट आहे. आणि चिकन छान ग्रिल झालंय. हा. बार्बेक्यूची जी मजा असते, हम्म. कोळशावरती जो रोस्ट होतो तो इकडे होतोय. हो. एकदम भरचूक रॅप आहे. हम्म. खतरनाक चव आहे पेरी पेरीची. आणि थोडीशी कोबी आहे, थोडीशी थोडीशी आहे. चुटकी बरं. क्रंचीनेस थोडासा. हो. ठाकुरीच्या एपिसोड बघितलं होतं की मी चारकोल शॉर्मा घाललेला. हा. आणि तुम्हाला काय आवडायचा, कारण ते चिकन चांगलं रोस्ट झालेलं असायचं. छान ते कोलचं फ्लेवर येतो. फ्लेवर येतो. तसा फ्लेवर ह्याला पण आहे. हा. सांगतो ॲज गुड ॲज शॉर्मा आहे. गुड नो. हा. ऑर बेटर दॅन शॉर्मा आहे. आणि शॉर्मा कधी रोटीत नाही मिळत. हा एक्झॅक्टली. शॉर्मा खबूस मध्ये मिळतो. हा. याच्याकडनं तू कुठं थम्सअप देतो तुझ्याकडनं याला? मी गोल्डन थम्सअप देईन कारण काही देर नो नॉनसेन्स. हो. गुड फ्लेवर्स अँड गुड क्वालिटी. माझ्याकडनं मी याला नक्की देतो आहे ऑफिशियल सिल्वर थम्सअप. हे खायला मी परत इकडे येईन का माहिती नाही मला, ओके. की मी हे खाण्यासाठी ट्रॅव्हल करून मुलुंडला येईल ट्रू. हे मला वाटत नाहीये. हा. पण मी ते असीन तर मी हो. नक्कीच खाईन. तर आता माझ्या हातात आलं आहे बार्बेक्यू विंग्स. विंग्स. मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात US वाल्या मूवीज ज्या असतात त्याच्यामध्ये मी अशी जी गाडी बघितली बार्बेक्यू वाली, हो. त्यावरती ऑलवेज बार्बेक्यू विंग्सच बनत असतात. हो. बार्बेक्यू म्हटलं की सॉसेस फ्राय झाले पाहिजेत सॉसेजेस फ्राय आणि झाले पाहिजे. त्याच्यावरती आणि wings. विंग्स पाहिजेत. Wings आणि पाहिजेत. गोष्ट जिकडे नाहीये ती आहे बेकन, की बेकन बनले पाहिजेत. तुझं शिक्षण कशामध्ये झालंय? माझं शिक्षण मास मीडियामध्ये. मी जर्नलिझम केलंय. अरे वा. आता फुल टाइम हेच करतोय आणि थोडंफार कंटेंट क्रिएशन पण मी पण करतो. 7 वर्षाआधी माझे 2 फ्रेंड्स होते. त्यातला जो एक मुलगा होता तो दुबईमध्ये हे बघून आलेला बेसिकली. तर त्याला अशी आयडिया होती की तिकडे स्ट्रीट्सवर हे सगळं चालतं. अच्छा. त्यामुळे त्याने म्हटलं की आपण इथे इंडियामध्ये पण केलं पाहिजे. म्हणून मग त्यांनी ही कन्सेप्ट चालू केलेली आणि मग मी त्यांना जॉईन झालो नंतर. तर त्यामुळे या सगळ्या इच्छा पूर्ण होते. हा म्हणून मी हे जेव्हा बघितलं ना की बार्बेक्यू विंग्स मागूया हा. की बाई काहीतरी असेल ओजीवाला आयटम, हा. तर घेतो मी. एक म्हणजे छानच रोस्ट झालाय तो. तसा रंग पण आहे एकदम प्रॉपर रोस्ट झालाय तो. वाव. प्रॉपर चारकोलचा फ्लेवर आहे. खूप छान बार्बेक्यू आहे. सॉस घेतला बडा मस्त मी. बार्बेक्यू सॉस पण मस्त येतात. हा हे एक आवडलं की प्रत्येक टाईप ऑफ चिकनच्या हिशोबाने त्याची टेस्ट आहे. हो डिफर करते. एक्झॅक्टली पॉईंट बोलली की सॉसेस वेगळे लागले, रोल वेगळा लागला. ग्रिल चिकन हो. ते वेगळं लागलं. वाव. हा जो पीस खाल्ला ना, वाव भाई, ह्या पीसमुळे माझं रेटिंग चेंज होणार आहे. एवढा सॉस मी बुडवा भाई. आता लपेटा पूर्ण चिकन लपेटा करायचा असं झाला पाहिजे. आणि मग ऍक्च्युली चांगलं असा खाल्ला परफेक्ट पाहिजे. खाल्ला. माहिती नाही का, मी हा जेव्हा पीस खाल्ला ना तेव्हा मी ठरवलं मी या गोष्ट देणार ऑफिशियल सिल्वर थम्सअप. हो. पण मी जेव्हा हे खाल्लं ना तेव्हा ते झालं ऑफिशियल गोल्डन थम्सअप. म्हणजे हा परत परत येणार आहे. हे येणारे खायला या विंगसाठी मिळणार मी, या विंगसाठी. त्याला माझ्याकडे मिळतो ऑफिशियल गोल्डन थम्सअप. ते ऑथेंटिक बार्बेक्यू आहे. गुड ना. आणि ते पण रोड साईड होते मी, रोड साईडवर. एक्झॅक्टली. हा मन तृप्त झालं. हो. डिनर झालं. अजून एक डिश बाकी आहे. पायाखाली कुत्रा आहे, हात लागणारा हॉटडॉग. तर आता या स्टॉलवरची शेवटची डिश आहे जी आहे हॉट डॉग. Hot dog. आतापर्यंत हॉटडॉग आपण न्यूयॉर्कच्या स्ट्रीटवर बघितलेले. हो. आज आपण हे मुलुंडच्या स्ट्रीटवर बघतो आहोत. एक तर सॉसेसची साईज बघा, खतरनाक लेवलला गेलाय तो. भरपूर सारे Wow. त्याच्यात सॉस पण टाकलेत त्यांनी. नाही एवढं खाऊ शकत नाही, माझी दाढी रंगेल.
लेट्स गो. नाही रंगली. त्याचं एक चांगलं काय आहे ना, माझे सॉसेस आहेत ना, सॉसेसेस ते जरी मोठे दिसतं शेपने तर ते सॉफ्ट आहेत, चुई नाही आहेत. वेंकीसचे किंवा हे जे घरी मागवतो फ्रोझन सॉसेसेस त्याला असा फ्लेवर असतो आतमध्ये, हो तर हे जरा ऑथेंटिक लेवलला राहतात, पण त्याच्यामुळे ह्याला चव नाही आहे. मगाशी आपण जे सॉसेस नुसते खाल्ले ते सेम आहेत. मला कळत नाही ही स्ट्रीट फूडवाल्यांची काय नवीन क्रेज आहे. सगळ्यात सगळे mayonnaise. सॉस नाही, सगळे सॉस मिक्स करा, हो मिक्स करा. म्हणजे असे दिसतात काहीतरी. मग ना एक ना धड भाराभर चिंता चवत नाही त्याला कसली. ते पिक करायला ऑप्शन दिला पाहिजे, तुम्हाला कोणता सॉस हवा तेवढाच तोच टाकायचा टाकतो आहे. आम्ही. सगळे नका टाकत जाऊ. पैसे वसूल करता प्रत्येक गोष्टीत नका घुसू. काही गोष्टी नुसते चवने पण पैसे वसूल होऊ शकतात. हो त्यामुळे कुठेतरी मला ह्याला माझ्याकडे मिळतोय ऑफिशियल थम्सअप. ओके देशी. हे झालंय खाऊन. आता मी जाणार आहोत मुलुंडमधल्या लोकल लोकांचा फेमस एक स्वीट शॉप आहे. कुठलं आहे कमेंट करून सांगा, चला जातो पुढे आम्ही. चटका लागला तुला? नाही थंड आहे. तर आता ही जी जागा आहे ती जागा म्हणजे यादनाच्या हृदयाच्या कोपऱ्यात जाऊन बसलेली एक जागा आहे. का सांग का? कारण माझं इथे घर आहे आणि माझं इकडचं खूप फेवरेट डेझर्ट आहे कॅन केक्स म्हणून. कॅनच्या आतमध्ये केक, कॅन पॉसिबल? येस, जाऊन बघूया आपण आतमध्ये. आणि जागेचं नाव आहे KTP क्राफ्ट. KTP म्हणजे इथे आत आल्यावरती काय खाऊ आणि काय नको आणि एवढं गुड लुकिंग डेझर्ट्स आहेत ना सगळे. म्हणजे तुम्ही एक एक बघाल Yes. हे काय सजवून ठेवलंय. असं वाटतं की प्रत्येकाचा एक एक स्पून खावा का. पण जर ते केलं तर मला डोंबिवलीला ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन जावं लागेल. डार्क चॉकलेट मूस इन कॅन. आणि हे उघडायचं कसं? कॅन सकच. येस यू कॅन. येस थँक्यू. आणि बाई प्रॉपर सील्ड आहे. दिसतो काय मस्त पण. आणि याचं ब्रँडिंग पण छान केलंय KTP कॅन डेझर्ट. तर भाई लेयर्स बघ. हा दिसतोय यार डार्क चॉकलेट. हे बाप आहे जे डार्क चॉकलेट खातात त्यांच्यासाठी. तुला डार्क चॉकलेट नाही आवडत? आवडत नसेल गोड 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 वाली आहे. अल्पाला मिस करतो मी अशा वेळी. जो आलाय पण टेक्स्चर, हे टेक्स्चर मूसला येणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. मूसची थिकनेस, त्याची क्वालिटी, त्याचं टेक्स्चर खूप परफेक्ट आहे. हा जो वरती दिसतोय तो आहे डार्क चॉकलेटची लेअर. बाप कशामुळे माहिती का, मी हे उलटा करतोय आणि तरी हे पडत नाहीये आणि तरी हे सॉफ्ट आहे. आय थिंक आपण अल्पासाठी एक कॅन घेतलं पाहिजे खरं बोललीस तू. ना? येस यू कॅन. हे पॅक करू शकता. 200. एनी कॅन डेझर्ट 200. सेकंड गोष्ट, मला कुठेही असं तेलकट तो डालडावाला फील किंवा ते प्रॉपर मिल्कवाला फील आहे ह्याला. कुठेही भेसळ वाटत नाहीये. हो. क्वालिटी आहे त्याच्यामध्ये एक नंबरची. त्यामुळे माझ्याकडनं याला मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. हे असं मूस आहे जे मी खायला परत येईन. माझं नाव तन्मय परुळेकर. खुशबू परुलेकर. KTP स्टँड फॉर खुशबू तन्मय परुळेकर. सो आम्ही दोघेही लाईक वी आर प्रोफेशनल शेफ्स. अच्छा. आम्ही इंडस्ट्रीमध्ये लाईक 12 years to 13 years आम्ही काम केलंय. अरे वा. देन वी स्टार्टेड फ्रॉम होम. याच बिल्डिंगमध्ये आम्ही घरून पहिले सेटअप केलेला. अँड वी आर स्पेशलाइज इन कस्टमाइज केक अँड हायपर रिअलिस्टिक केक्स. वी स्टार्टेड फ्रॉम लाईक एवढूसा स्मॉल एक काउंटर होता आणि इथे लाईव्ह किचन होतं. आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आला. देन वी हॅव जस्ट रिनोव्हेटेड दिस प्लेस. आता हे आहे हेझलनट. तुला अगेन लेअर दिसेल. लेअर आहे बघ. वरती क्रीम आहे, मध्ये केक आहे, परत खाली क्रीम आहे. ट्राय करूया. व्हेरी रिच. अजिबात गोड नाहीये. उगाचचा ना. म्हणजे मला वाटलेलं की जर डार्क चॉकलेट सगळं डार्क असेल तर हे असं गोड असेल, पण नाहीये. हे बघ, हे सगळं जो हे बघ आहे बघ. दिस इज टू गुड. असं डेझर्ट खाऊन गिल्टी नाही वाटत. बिलकुल पण नाही. ह्याला माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. मस्ट ट्राय ही गोष्ट आहे. आता हे जे आपलं आहे तो आहे रास्बेरी चीज केक. त्याची किंमत आहे 100 रुपीज. 100 रुपीज. उड्या रास्बेरी जॅम आहे अख्खा वरती. रास्बेरी चीज केक नाव आहे. खूप चीज आहे ना. याचं नाव आहे रास्बेरी चीज केक. हो टेक्स्चर चमचा घुसायला मागत नाही भाई. ओ चीज आहे भाई, चीज आहे ये. रास्बेरीचा जॅम खूप नॅचरल आहे. खूप फ्रेश आहे. 100 रुपयाचे हे. गुड प्राइस आणि गुड क्वालिटी. वा. खाली तो जो केक पण लागलाय ना बिस्किटचा जो. हो. We should take this for Alpa also. हे पण अल्पाला एक पार्सल जात आहे. ना? हो, वन ऑफ द बेस्ट. Good, no? आणि For price च्या 100 हिशोबाने रुपयासाठी खूप तर- चांगलं आहे. मला पण माझ्याकडनं मिळतो हे आहे पण खूप असं ऑफिशियल गोल्डन थम्सअप. तिन्ही खतरनाक होते. तिने पहिल्या ठिकाणी येऊन गेली चाप खायला, तिथे चॉप झाला. एक second. त्यापासून मी ते चालू केलं. माझं स्टार्टच खालून झालं. म्हणजे व्हिडिओचा एंड जर असा होत असेल
याला म्हणतात स्वीट एंडिंग. बंबेलिनी खिलाने आयो अब तू झूठा कर दो मेरा बंबेलिनी खाके देख लो. पण चांगलं जेवण असेल ना तर गाणी आत नाही येतात बाहेर. ओ माय गॉड, ओझिंग आउट. ओ माय टिश्यू लागणार. गॉड भाई ओव्हरफ्लो झालंय हे गुडनेस. गुड. गुड. माझ्या जरा गोड झालंय. खूप गोड आहे का? खाऊ मग तू खाऊ बघ. आवडलं. हे खूप फ्रेश आहे वरचं. दोन खूप चांगलं आहे. चॉकलेट आहे ना ते मला शुगरी वाटलं. हे कुठेतरी असं चॉकलेट खूप भरभरून टाक. वाव म्हणजे खाल्लंय. हा याला माझ्याकडनं मिळतं ऑफिशियल. अजून एक थम्सअप दे. ट्रिपल थम्सअप. ट्रिपल का? कारण क्वालिटी खूप चांगली आणि ज्यांना गोड आवडतं हिच्यासारख्या लोकांना त्यांना हे नक्की आवडणार. अजून एक डिश आहे जे का माणसाने सांगितली मला जी मागवायची आहे, जी आहे वॉर्म कुकी विथ आईस्क्रीम. आईस्क्रीम खावंच लागेल ना. चला खाऊया. हे जर काय आलंय ना हातात, हा तर मी आयटम ऐकला पण नव्हतं की खाली वॉर्म कुकी आहे त्याच्यावरती कोल्ड आईस्क्रीम आहे. जे हॉटेलमध्ये येतं ना की हॉट ब्राउनी विथ आईस्क्रीम, सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम, हा तसा वाला काहीतरी प्रकार आहे. सो 180 रुपयाचा हा प्रकार आहे. खाऊन बघूया कसं आहे. तर एक साईडला थंड, एक साईडला गरम. एका साईडने वाफ येते, एका साईडने थंडची वाफ येते. सेम. आणि ब्राउनी मस्त कडू आहे. आणि जे आईस्क्रीमवर टाकले ना त्याची जाडी एवढी परफेक्ट आहे ना की एवढं आईस्क्रीम हवं एवढं कडू कुकीला. कॉम्बिनेशन चांगलं आहे. खूप छान कॉम्बो आहे. ज्यांना सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम आवडतं ना त्यांना हे खूप आवडणार. खूप म्हणजे खूप आवडणार. हे पण यार. ओ वाव. माझं फेवरेट फ्लेवर आहे हे. मी जो म्हणालो ना की ज्याला ब्राउनी विथ आईस्क्रीम आवडतं तो मी आहे. मला आवडतं आणि मला हे खूप आवडलं. ब्राउनीची खाली आहे ना त्याला जो फ्लेवर आहे ना तसा हलकासा जळकट आहे. जळकट फ्लेवर चांगला आहे. आहे. त्याला माझ्याकडे मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. आम्हाला आत्ताच एक नवीन डिस्कवरी झाली आहे की आत्तापर्यंत तुम्ही जे पण डेझर्ट्स बघितले आम्ही खाताना ते सगळे एगलेस होते. प्युअर व्हेज. अंड्याशिवाय एवढं चांगलं मूस लागेल वाटलंच नव्हतं. हे एगलेस का बनवलंय? रिझन आहे की आता इकडची डिमांड आम्ही आहे मुलुंडला. सो इकडे जी डिमांड आहे तिथे एगलेसची जास्त आहे. मॅक्रून्स होतं नाही ते हे कुकीज पण होती जी वॉर्म कुकी आम्ही विथ एग मध्ये चालू केलेलं. आम्ही असं वी आर एगलेस करून असं आम्ही नाही केलेलं. स्लोली लोकांची डिमांड यायला लागली. त्यासाठी भरपूर R&D केली. जसं की सेंट सेबॅस्टियन चीज केक आहे तो विथ एगच चांगला बनतो. पण जेव्हा पण आम्ही लॉन्च केला त्याच्या आधी आम्ही 10 ते 15 ट्रायल केल्या. जोपर्यंत सेम टेक्स्चर येत नाही तोपर्यंत आम्ही लॉन्च नव्हता केलेला. वी आर बिलिव्ह इन क्वालिटी आणि जे स्टँडर्ड फॉलो झाले पाहिजे त्या हिशोबाने आम्ही प्रोडक्ट हळूहळू करून लॉन्च करतोय. सॅन सेबॅस्टियन चीज केक जो एग शिवाय बनूच शकत नाही. बघूया विदाउट एग वाला तर मी फर्स्ट टाइम खातोय हा आयटम. व्हॉट अ टेक्स्चर यार. गुड चीज केक. अंड्याचं थोडं मिसिंग आहे पण ते खूपच कमी आहे. बाकी पूर्ण फ्लेवर चीज केकचं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 30 रुपये ऍड केले तर तुम्हाला वेगळ्या टॉपिंग्स करून मिळतात. तर याच्यामध्ये मिक्स बेरी हे जे घरात बनवतात ते आलंय भाई. बेरीजमध्ये तर भाई बेरीज आहेत ग. हे बघ वजाबाकी बेरीज सगळं याच्यात. माय गॉड. ही बेरी खतरनाक बनवली. खतरनाक. रडायला येईल मला. मेरे बेरी के बेर तोडो. तोडो. आपण महाबळेश्वरला खाल्लेली ना महाराजमध्ये तशी क्वालिटी मला माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. या अख्ख्या KTP क्राफ्टला माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. माहोल पण बाप आहे जागेचा. एवढ्या छोट्या जागेमध्ये एवढी जास्त व्हरायटी मी कधीच बघितली नव्हती. आम्ही आलेलो खायला 2 आयटम खाऊन चाललो 4-5 आयटम. तर तुम्ही इथे या. आमच्याकडे अजून काही गोष्टी आहेत ज्या आम्ही ट्राय करू शकतो. कारण एवढी शुगर जर गेली आतमध्ये तर शुगर रश मध्ये डायरेक्ट मला धावत जावं लागतं डोंबिवलीला. त्यामुळे तुम्ही जर इकडे या बाकीचे आयटम खाऊन बघा. तुम्हाला काय आवडतं ते सांगा मला. मग मी ते परत इथे खाईन. कारण मला ते जागा आवडली. जिथे जिथे मी गोल्डन थम्सअप देतो तिथे तिथे लोकांना मी दिसतो. आम्ही खायला येतो म्हणून मी तिथे देतो. तुम्हाला जर तुम्हाला भेटायचं असेल ना मला भेटायचंय तर मी जिथे जिथे गोल्डन थम्सअप दिले आहेत ऑफिशियल तिथे जा. मी कधी तो भेटणारच आहे तिकडे. तर ऑफिशियल गोल्डन थम्सअप लागलेला आहे का तुम्हाला माहिती आहे. कारण इकडचं प्रत्येक डेझर्ट मी ऑल द वे ट्रॅव्हल करून तरी येणार आहे ते खायला. तुम्हाला पण इकडे यायचं आहे खायला. कारण हा माणूस बापकाम करतोय आणि याची बायको पण. त्यामुळे प्लीज या दोघांना सपोर्ट करायला पण आपल्याला यायचं आहे. आणि भाई इथे
पोट भरून खायचंय. चला हे आता मी संपवतो आणि थँक्यू यादना. खतरनाक आम्हाला फिरवलंस. स्टार्टला तुझी फाटलेली जराशी ती चाप नंतर शेवटला जे गुगली टाकल्या देखून एक खतरनाक ती थांबलीच नाही पाहिजे त्याच्यानंतर. त्यामुळे धमाल आली. या एपिसोडमध्ये आम्ही जागा मिस केल्या असतील असं वाटतंय. सजेस्ट करून सांगा, आम्ही त्या नक्की कव्हर करू. कारण मला माहिती आहे मुलुंड आहे, मुलुंड खूप मोठं आहे. आम्ही फक्त मुलुंड ईस्ट मधल्या काही जास्त गोष्टी आणि मुलुंड वेस्टला थोड्याशा गोष्टी कव्हर केल्या आहेत. तुम्ही कमेंट करून सांगा की आम्ही काय केलं पाहिजे. चला बाय बाय, गुड नाईट.